हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. सी प्रोग्रामिंगच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रीवियस क्लासमध्ये सी प्रोग्रामिंगचा सिलेबस, सी प्रोग्रामिंग हा जो सब्जेक्ट आहे हा किती महत्त्वाचा आहे याच्याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. सी प्रोग्रामिंगमध्ये किती युनिट्स आहे, कोणत्या कोणत्या युनिटला किती महत्त्वाचं आहे, कोणता युनिट किती महत्त्वाचा आहे, किती इम्पॉर्टन्स त्या युनिटला द्यायला पाहिजे हे आपण प्रीवियस क्लासमध्ये पाहिलेलं आहे. या क्लासमध्ये आपण युनिट नंबर 1 स्टार्ट केलेला आहे. आज तुम्ही म्हणसाल सर ऍप्लिकेशनवर तुम्ही क्लास घेतला नाही आज, तर आज थोडासा टेक्निकल इश्यू आल्यामुळे आपण हा जो क्लास आहे हा डायव्हर्ट केला. झूम मीटिंगद्वारे आपण आजचा हा क्लास घेतलेला आहे. तरी तुम्ही कॉन्सन्ट्रेशन तुमचं ठेवा. आज तुम्हाला आपण बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग युनिट नंबर 1 हा जो आहे हा तुमचा क्लिअर करून देऊ. युनिट नंबर 1 मध्ये तुम्हाला शिकायचं काय, तर युनिट नंबर 1 मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले फंडामेंटल्स ऑफ अल्गोरिदम, अल्गोरिदमची गरज काय, अल्गोरिदम का लिहिला जाते, त्याच्यानंतर सी लँग्वेजचं जनरल स्ट्रक्चर काय हे सर्वात महत्त्वाचं एक्झाम मध्ये येते. हेडर फाईल काय असतात, मेन फंक्शन काय असते, त्याच्यानंतर फंडामेंटल्स ऑफ कन्स्ट्रक्टर्स, कन्स्ट्रक्टर फंडामेंटल्स काय काय असतात, त्याच्यानंतर बेसिक इनपुट आउटपुट काय, असाइनमेंट अँड एक्सप्रेशन काय, हे सगळं आपण पाहणार आहे. तर हे सगळं पाहण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले सी प्रोग्रामिंग बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ आणि नंतर आपण सी लँग्वेजचे प्रोग्राम कसे लिहायचे त्याच्याबद्दल आपण पाहू. सी काय आहे, व्हॉट इज सी. सगळ्यात पहिला जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये तुमचा वायवा राहील, प्रॅक्टिकल राहील किंवा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करण्यासाठी जासाल ॲज अ IT इंजिनियर, ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, तेव्हा तुम्हाला बेसिक गोष्टी विचारल्या जाते. तुमचं फायनल इयर होऊन जाते, पण तरी काही स्टुडंटला सी लँग्वेज बद्दल माहीतच राहत नाही. ज्या पहिल्या दिवशी आपण सी लँग्वेज शिकतो त्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत सी प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज तुम्हाला असणं कंपल्सरी आहे. बिकॉज यू आर अ स्टुडंट्स ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच आहे ना. म्हणून तुम्हाला सी प्रोग्रामिंग हे एवढं बेसिक कॉन्सेप्ट जे आहे सी प्रोग्रामिंगचे ते इझिली समजणं गरजेचे आहे. ते जर तुम्ही समजले नाही तर सी प्रोग्रामिंग जर तुम्हाला समजली नाही तर पुढच्या प्रोग्रामिंग लँग्वेज समजणार नाही. एवढी महत्वाची सी लँग्वेज आहे. म्हणजेच काय की सी लँग्वेज जर तुम्ही प्रॉपर वे न करता, सगळ्यात महत्वाची लँग्वेज आहे हे बेसिक लँग्वेज आहे. कोणती लँग्वेज आहे, बेसिक लँग्वेज आहे. सर्वात इझी लँग्वेज आहे, बेसिक लँग्वेज आहे आणि सर्वात इझी आणि महत्वाची लँग्वेज आहे आपल्या ब्रांचसाठी. ठीक आहे. जर ही लँग्वेज तुम्ही केली नाही तर तुम्ही अनपढ राहाल, तुम्हाला काही समजणार नाही. म्हणून सी लँग्वेज काय आहे, तर पहिला पॉइंट, सी इज अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग, प्रोसिजर ओरिएंटेड कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज. हे कम्प्युटरची एक भाषा आहे, जशी तुमची एक भाषा आहे, मराठी भाषा, हिंदी भाषा, इंग्लिश भाषा, तेलुगू भाषा, गुजराती, मारवाडी है ना, पंजाबी, अशा वेगवेगळ्या टाइप्स ऑफ लँग्वेजेस आपण बोलतो. कारण फॉर द कम्युनिकेशन इन बिटवीन द पीपल्स, जे लोक आहेत त्या लोकांच्या मध्ये आपलं कम्युनिकेशन झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण भाषा बोलतो. तसंच कम्प्युटर मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी, कम्प्युटर सोबत आपण कसं बोलता येऊ, आपलं कम्युनिकेशन कम्प्युटर सोबत कसं होईल, ते कम्युनिकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी एक प्रोग्रामिंग भाषा बनवलेली आहे. म्हणून त्याला आपण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो, कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रोसिजर ओरिएंटेड, लक्षात ठेवा याच्यात प्रोसिजर असते. प्रोसिजर कशी, जसे आपण म्हणतो की चाय बनवायची एक प्रोसिजर आहे. चाय बनवायची प्रोसिजर कशी, सगळ्यात पहिले कोणी दूध टाकते गंजामध्ये, गंजामध्ये दूध टाकल्यानंतर सगळ्यात पहिले तर गॅस पेटवल्यानंतर गंजामध्ये दूध टाकल्यानंतर चायपत्ती, त्याच्यानंतर साखर आणि त्याला चांगल्या पद्धतीने शिजू देणार. हे झाली त्याची एक प्रोसिजर. तसंच ही जी प्रोसिजर आहे हे एखादा प्रोग्राम लिहिण्यासाठी आपण करतो. जसं 2 नंबरचे ऍडिशन करायचे, मग 2 नंबरचे ऍडिशन करायचे तर 1 नंबर घ्या 2, एक दुसरा नंबर घ्या 4, या दोघांचे ऍडिशन करा, प्लस लिहा आणि दोघांची ऍडिशन झाली. याला आपण प्रोसिजर म्हणतो की पहिला नंबर घेतला, मग दुसरा नंबर घेतला, या दोघांचं काय केलं आपण, ऍडिशन केलं आणि तुम्हाला उत्तर काय भेटलं, त्याचा सम. काय भेटला, सम. किती भेटला, 6. तर 2 + 4 किती आला, 6. हे सम तुम्हाला सी लँग्वेज मध्ये आपण पाहू शकतो की हे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगनं आपण याची सम करू शकतो. ठीक आहे. तर समच नाही असे खूप सारे ऑपरेशन आहे. दुसरं, सी लँग्वेज जी आहे हे डेव्हलप झाली, कुठं झाली आहे पहा, तुम्ही डेव्हलप झाले कुठेतरी,
कुठं झाले? तुम्ही तुमच्या घरी. जसं मी माझं डेव्हलपमेंट कुठं झालंय? मी एका सिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला म्हणून आय एम डेव्हलप्ड इन महाराष्ट्र. मग सी इज डेव्हलप ॲट टी बेस लॅबोरेटरी. कुठं? USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. केव्हा? 1972. इन 1972 1972 मध्ये सी लँग्वेजचा शोध लागला. आता तुम्ही म्हणसा सर तुम्ही डायरेक्ट थेरी शिकून राहिले. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की पहिला युनिट जर समजा कन्सिडर करा की पहिला युनिट 12 मार्काचा आहे, तर या 12 पैकी 4च मार्काचा काय येणार आहे? प्रोग्राम येणार आहे. मग तुम्ही या 4 मार्काच्या मागे लागून राहिले. हे तर 4 मार्क आपण कव्हर करणार आहोत, पण 8 मार्काचं काय? 8 मार्काची काय येणार आहे? थेरी. मी तुम्हाला डायरेक्ट म्हणून राहिलो, हे कोणीच सांगणार नाही. पहिल्या युनिट मध्ये मॅक्सिमम आणि मॅक्सिमम किती मार्काचं विचारणार आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. जर पहिला युनिट 12 मार्काचा आहे तर त्याच्यापैकी 4 मार्काचा प्रोग्राम विचारणार. काय विचारणार? प्रोग्राम. आणि त्याच्यानंतर 8 मार्काची काय विचारणार? थेरी. काय विचारणार? थेरी. म्हणून थेरी पासून आपण सुरुवात केली आहे. आणि तुम्हाला लिहायचं काय पेपरमध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं, तुम्हाला माहितच नाही पेपर कसा लिहितात, पेपरमध्ये काय लिहिलं गेलं पाहिजे, प्रोग्रामिंग मध्ये कसं लिहिले जाते, हे फक्त एक शिक्षकच सांगू शकतो जो कॉलेजला शिकवते. जवळपास माझे 13 वर्ष कंप्लीट झाले. 13 इयर्स एक्सपिरियन्स आहे. 13 इयर्स एक्सपिरियन्स इन कॉलेज. ठीक आहे. कॉलेजमध्ये शिकवण्याचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? 13 इयर्स एक्सपिरियन्स. आणि MSBT मध्ये आपण जे तुमचे क्वेश्चन पेपर येतात, सी लँग्वेज, BEE, ठीक आहे, जावा, हे क्वेश्चन पेपर्स मी स्वतः काढलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर MSBT, लक्ष द्या इकडे, MSBT म्हणजे पेपर चेकिंग हे स्वतः मी करतो. पेपर चेकिंग हे मी स्वतः करतो. याला पेपर सेटिंग म्हणतात. काय म्हणतात? पेपर सेटिंग हे सुद्धा मी करतो. ठीक आहे. म्हणजेच काय की तुमच्याकडे एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. तुम्ही पेपर मध्ये काय लिहायचं, कुठून लिहायचं, नोट्स कशा असल्या पाहिजे आणि किती स्पेसिफिक प्रोग्राम असला पाहिजे, प्रोग्राम कसा असला पाहिजे आणि प्रोग्राम मध्ये मेन काय काय पॉइंट्स महत्वाचे आहे, हे सगळं तुम्हाला आपल्याच क्लासमध्ये पाहायला भेटणार, जे कुठेही मिळणार नाही. आता सध्या सुद्धा मी कॉलेजवर कार्यरत आहे. ठीक आहे. आणि कोणाला काय करायचं ते सगळं काही करू शकता. मी विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे. बरोबर आहे की नाही? मी कोणतेही आपण चोरी करत नाहीये. विद्यार्थ्याला एज्युकेशन देण्याचं काम करत आहोत. म्हणून मी घाबरत नाही, मी भेट नाही. मी सध्या कार्यरत आहे कॉलेजवरती, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग वरती. मी एक्सटर्नल म्हणून ऍज अ वायवा कंडक्टर म्हणजे वायवा कंडक्शन साठी घेतो. मी काही ग्रुपवर फोटो सुद्धा शेअर केले होते. ठीक आहे. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा नोट्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, तुम्हाला प्रोग्रामचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये काय येणार ते सॉल्व्ह होऊन जाईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोट्स ज्यात IMP क्वेश्चन्स ज्यात ते तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. ते सगळं मी देणार. एक्सपेक्टेशन मी जे शिकवणार तेच पेपर मध्ये येणार, एवढी गॅरंटी तुम्हाला देतो. कारण की एक्सपिरियन्स तेवढा आपला आहे. तुम्ही फ्युचर मध्ये जाऊ नका, तुम्ही पास्ट मध्ये जाऊ नका, तुम्ही प्रेझेंट मध्ये राहा. सध्या कोणते सर कुठं आहे आणि काय शिकवत आहे याच्यावर लक्ष द्या. नाही तर मग ऍक्सिडेंट होण्याची 100% भीती आहे. चला, इट वॉज रिटन बाय डेनिस रिची. कोण लिहिली हे सी लँग्वेज? तर जो मनुष्य होता ज्यानं हे लँग्वेज लिहिली त्या मनुष्याचं नाव, त्या सायंटिस्टचं नाव काय होतं? डेनिस रिची. ठीक आहे. पहिला पॉइंट क्लिअर झाला. प्रोसिजर ओरिएंटेड कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कुठे डेव्हलप झाली? at AT and T-Base laboratories USA in 1972. डेनिस रिची नावाचा सायंटिस्ट होता ज्यानं ही प्रोग्रामिंग लँग्वेजचा काय लावला? शोध लावला. In 1986 सी वॉज फॉर्मलाइज्ड बाय अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ANSI. हे लक्षात सर्वात महत्वाचं आहे बरं. ANSI हे एक स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे ज्या इन्स्टिट्यूटनं सी लँग्वेजला गोद घेतलं, म्हणजे सी लँग्वेजला घेऊन घेतलं आणि सी लँग्वेजचं नाव स्वतःच्या नावावर टाकून दिलं. म्हणून ANSI सी काही बुक्स आहेत. ANSI सी अशी बुकचे नाव आहेत. तर हे केव्हा झालं? हे झालं 1986 मध्ये. 1972 मध्ये सी लँग्वेजचा जन्म झाला. पण सीच्या पहिले त्याचं नाव होतं बी. काय होतं? BCPL म्हणत होते. काय होते? BCPL म्हणून लँग्वेज होती. नंतर मग
त्याचं फॉर्मलाइज केलं, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या कमतरता होत्या त्या भरून काढल्या आणि भरून काढल्यानंतर त्या लँग्वेजचं नाव 1986 सी वॉज फॉर्मलाइज बाय अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. आता हा जो अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे ना, हे एवढं लक्षात घ्या, हे काय आहे, हे एक इन्स्टिट्यूट आहे, जे इन्स्टिट्यूट अमेरिकेमध्ये जेवढेही काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याच्याशी आणि प्रोग्रामिंगशी कोडिंगशी रिलेटेड हे इन्स्टिट्यूट आहे, जे असे काही नवीन नवीन कॉन्सेप्ट जर आले तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करते, अशी ही इन्स्टिट्यूट आहे. आणि बघा, पॉलिटेक्निक नंतर इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग नंतर कॉम्पिटेटिव्ह मध्ये याचा फुल फॉर्म विचारतात. मी स्वतः याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. एक गेट एक्झाम असते, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग नंतर एमटेक करायचं असेल गेट एक्झाम असते, त्या गेट एक्झाम मध्ये याचा फुल फॉर्म विचारते. आणि आपण कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटरचे विद्यार्थी असल्यामुळे याचा फुल फॉर्म माहित असणं गरजेचं आहे. पॉइंट टू पॉइंट लक्षात ठेवा. ए म्हणजे अमेरिकन, एन म्हणजे नॅशनल, एस म्हणजे स्टँडर्ड आणि आय म्हणजे इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्हाला आजचंही सांगून राहिलो मी, प्रिव्हियसचं सांगून राहिलो, फ्युचरचं सांगून राहिलो. म्हणजे फ्युचर मध्ये काय विचारू शकते हेही पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सर्वात बेसिक 3-4 पॉइंट सी लँग्वेजचे. तर सर्वात पहिला, सी हे एक मिडल लेवल लँग्वेज आहे. कोणती लँग्वेज आहे? मिडल लेवल. हे हाय पण नाही आहे, हे लो पण नाही आहे. आणि सी इज एक प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. कोणती लँग्वेज आहे? प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. या सी लँग्वेज शिकण्याचा उद्देश आहे ऍप डेव्हलपमेंट. कोणासाठी आहे? ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. ऍप्लिकेशनलाच आपण काय म्हणतो? सॉफ्टवेअर. काय म्हणतो? सॉफ्टवेअर. जर तुम्हाला ऍप्लिकेशन बनवायचं असेल, सॉफ्टवेअर बनवायचं असेल, तर आपण सी लँग्वेजचा यूज करतो. कोणाचा? सी लँग्वेजचा. चला, व्हॉट इज सी? पहिला पॉइंट, सी एक प्रोसिजर ओरिएंटेड आहे. सी कुठे बनवलेली आहे रे? AT&T बेस लॅबोरेटरी, अमेरिका. केव्हा बनवलेली आहे? 1972. केव्हा बनवलेलं आहे? 1972. कोण बनवलेली आहे? डेनिस रिची. कोण बनवलेली आहे? डेनिस रिची. In 1986, C was formalized in ANSI. ठीक आहे, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. हे एक मिडल लेवल लँग्वेज आहे आणि एक प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. तर जस्ट एक बेसिक कॉन्सेप्ट आज सी लँग्वेजचा आपण घेतला. त्याच्यानंतर आहे व्हाय वी लर्न सी फर्स्ट. सी लँग्वेजेस आपण का फर्स्ट लर्न करून राहिलो? प्रोग्रामिंग घेतो, टेन्शन घेऊ नका. तुमचे प्रोग्राम पण कसा लिहायचा ते पण मी तुमचा घेणारच आहोत. पण पहिले याचे बेसिक कॉन्सेप्ट घेऊ आपण आणि नंतर मग प्रोग्रामिंग वर जाऊ. ठीक आहे. व्हाय वी लर्न. आता मला सांगा, आपल्याकडे लँग्वेज आहेत, भरपूर लँग्वेज आहेत. कोणत्या कोणत्या लँग्वेजेस आहेत पहा. सिंपल लँग्वेज आहे आपल्याकडे. लँग्वेज सगळ्यात पहिली पायथॉन. सर्वात फेमस आणि सर्वात जबरदस्त लँग्वेज कोणती आहे? पायथॉन. मग हेच कोण शिकून राहिलो आपण. दुसरी लँग्वेज आहे C++. तिसरी लँग्वेज आहे जावा. चौथी लँग्वेज आहे पर्ल. ठीक आहे. पाचवी लँग्वेज आहे C#. एवढ्या साऱ्या लँग्वेज आहे, पण या लँग्वेज मध्ये आपण सी लँग्वेजेस काऊन शिकून राहिलो? त्याचं कारण काय? बिकॉज सी लँग्वेज एक सिंपल लँग्वेज आहे, एक बेसिक लँग्वेज आहे, एक सिंपल लँग्वेज आहे. काऊन? कारण हे इझिली समजते, व्हेरी इझी टू अंडरस्टँड. दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगू राहिलो मी, व्हाय वी लर्न सी फर्स्ट? बिकॉज सी इज व्हेरी सिंपल लँग्वेज. सी इज बेसिक लँग्वेज. सी एक सिंपल लँग्वेज आहे, सी एक बेसिक लँग्वेज आहे. सी लँग्वेज हे एकदम सिंपल लँग्वेज आहे, इझी टू अंडरस्टँड. म्हणून सो वी कॅन नॉट अंडरस्टँड C#, C++, जावा, ओरॅकल विदाउट सी. जर तुम्हाला सी लँग्वेज आली नाही, जर तुम्हाला काय आलं नाही, सी लँग्वेज आली नाही, तर C# समजणार नाही, C++ समजणार नाही, जावा समजणार नाही, ओरॅकल समजणार नाही. म्हणजे पुढच्या लँग्वेज काही समजणार नाही, तुम्ही अनपढ राहाल. म्हणून सी लँग्वेज हे बेसिक पासून सर्वच्या सर्व समजणं गरजेचं आहे. सी लँग्वेज हे बेसिक लँग्वेज आहे, म्हणून सी लँग्वेजला समजण्याची गरज आहे. म्हणून आपण सी लँग्वेज सगळ्यात पहिले शिकून राहिलो. ठीक आहे. मग आता व्हॉट आर द ॲप्लिकेशन ऑफ सी लँग्वेज? सी लँग्वेजचे काय ॲप्लिकेशन आहे? व्हॉट इज द यूज ऑफ सी लँग्वेज? कारण की प्रत्येक कोणतीही गोष्ट जर आपण काही समजत असेल तर त्या गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी हे असते, उद्देश असते. मग सी लँग्वेजेस काऊन शिकून राहिलो आपण? त्याचं कारण काय? ऍप्लिकेशन्स पहा. कधी कधी विचारलेलं आहे सी लँग्वेजचे ऍप्लिकेशन. पुढे आहे युजेस ऑफ. सगळ्यात पहिला यूज आहे फॉर क्रिएटिंग ऍप्लिकेशन. आपण जे ऍप्लिकेशन पाहतो, ऍप्लिकेशन म्हणजे तुम्हाला माहित आहे, जसे की अँड्रॉइड ऍप्लिकेशन पाहतो आपण, है ना. हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन ऍप म्हणतो आपण. ऍप जे ऍप डेव्हलपमेंट आहे ते याचा यूज केला जाते.
सी लँग्वेजचा बनवण्याचा. सी लँग्वेजचा यूज करून ऍप्लिकेशन तयार केला जाते. ऍप्लिकेशन कोणते कोणते आहे, ऍप्लिकेशन कोणते कोणते पाहिले तुम्ही, व्हॉट्सॲप, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर गेमिंग ॲप आहे ना, गेमिंग ॲप आहे. तर जे काही ऍप्लिकेशन असतील ते सगळे बाय युजिंग सी लँग्वेज होते. इन द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, इन द डेटाबेस सिस्टीम. डेटाबेस सिस्टीम म्हणजे काय, तर डेटाबेस म्हणजे होते मेमरी. डेटाबेस म्हणजे काय, मेमरी. पण मेमरी कोणती, व्हर्च्युअल मेमरी. मेमरी म्हणजे काय, व्हर्च्युअल मेमरी. जर तुमची एखादी ऑडिओ फाईल असेल, कोणती फाईल असेल, ऑडिओ फाईल असेल, तर ही ऑडिओ फाईल आपण सेव्ह करतो कुठं, मेमरीमध्ये. मग ही मेमरी कशी बनते, या मेमरीलाच आपण डेटाबेस म्हणतो. डेटाबेस काय म्हणतो, डेटाबेस. परत एकदा पहा, डेटाबेस म्हणजे काय होते, लक्ष द्या. मेमरी आणि डेटाबेस म्हणजे काय. समजा तुमच्याकडे कोणी लड्डू बनवले, हे बॉल आहे पण लड्डू बनवला, हा लड्डू आहे, हा लड्डू आहे, हे लड्डू आहे, ठीक आहे. मोतीचूर के लड्डू बनाए. आता मोतीचूरचे लड्डू हे कशात ठेवतो आपण, एका डब्यामध्ये, एका बॉक्समध्ये. मग हा जो बॉक्स आहे याला आपण म्हणतो बेस, आणि याच्यामध्ये आपण लड्डू ठेवतो, लड्डू बॉक्स म्हणतो. मग तसंच हा डेटा आहे, हा D1 आहे, हा D2 आहे, हा D3 आहे. हे डेटा आहे. हे एक ऑडिओ फाईल आहे, हे ऑडिओ दुसरी फाईल आहे, ऑडिओ तिसरी फाईल आहे. या फाईल सगळ्या आपण एका फाईल मध्ये ठेवतो आणि याला आपण म्हणतो बेस, आणि हा आहे तुमचा डेटा. म्हणून डेटा बेस याचं नाव आहे. आणि हा जो डेटाबेस आहे, हा व्हर्च्युअल डेटाबेस जो आहे, जो ऑनलाईन आपण डेटा स्टोअर करतो, तो डेटा स्टोअर करण्यासाठी आपण यूज करतो कोणाचा, सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग आपण डेटाबेस क्रिएट करू शकतो. कंपायलर अँड असेंबलर. आता हे कंपायलर अँड असेंबलरचा अर्थ काय होते, कंपायलर हा असा असते, हा प्रोग्राम रन करते, म्हणजेच एक्झिक्यूट करते. एक्झिक्यूट म्हणजे त्याच्यामधले एरर फाइंड आउट करते. काय करते, एरर फाइंड करते, चुका काढते, एरर फाइंड आउट करते. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं गणित केलं किंवा प्रॉब्लेम केला, तो प्रॉब्लेम केल्यानंतर तुम्ही मला दाखवला, तर मी म्हटलं की नाही नाही याच्यात हा हा मिस्टेक आहे, हे प्रॉब्लेम आहे. तसा हा कंपायलर असते, जो कंपाईल करते आणि जे काही तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्यामधल्या चुका तुम्हाला सांगते, म्हणून त्याला आपण कंपायलर म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर असेंबलर. असेंबलर हा एक असेंबल करते, जर वेगवेगळे शॉर्ट प्रोग्राम असतील त्या सगळ्या शॉर्ट प्रोग्रामला एकत्रित करते. हे बनवण्याच्या मागे कोण आहे, सी लँग्वेज. ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑपरेटिंग सिस्टीम इज बिटवीन. ऑपरेटिंग सिस्टीम हे जे आहे हे कोणाच्या मध्ये असते, युजर अँड हार्डवेअर. युजर आणि हार्डवेअर या दोघांच्या मध्ये जे असते ते असते काय, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्यात पहा, अँड्रॉइड, अजून कोणती आहे, iOS, ठीक आहे. त्याच्यानंतर विंडोज, या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम नसल तो कोणताही मोबाईल चालू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम नसल तर लॅपटॉप चालू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम नसल तर डेस्कटॉप चालू शकत नाही. म्हणजे लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉपला चालवण्यासाठी जो ड्रायव्हर लागते ते म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, जे की अँड्रॉइड आहे, iOS आहे, विंडोज आहे, लिनक्स आहे. या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम कोण बनवते, सी प्रोग्रामिंग बनवते. म्हणून तर सी प्रोग्रामिंग शिकून राहिला. टाइमपास करायसाठी सी प्रोग्रामिंग शिकलो का आपण, नाही. या सी प्रोग्रामिंगचा यूज करून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. लँग्वेज इंटरप्रिटर्स. लँग्वेज इंटरप्रिटर्स म्हणजे भाषेचा अनुवाद. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं तर मराठीमध्ये कन्वर्ट होते, मराठीमध्ये लिहिलं तर हिंदीमध्ये कन्वर्ट होते, हिंदीमध्ये लिहिलं तर तमिळमध्ये कन्वर्ट होते, तमिळमध्ये लिहिलं तर गुजरातीमध्ये कन्वर्ट होते. याला आपण लँग्वेज इंटरप्रिटर्स म्हणतो. हे कन्वर्जन काम करण्याचं सी प्रोग्रामिंग करते. हे कन्वर्जन करण्याचं काम कोण करते, सी प्रोग्रामिंग, ठीक आहे. तर सी प्रोग्रामिंगचे युजेस म्हणजेच अप्लिकेशन तुम्हाला सांगितले मी की सी लँग्वेज जे आहे ते कसं बनते. तर सी लँग्वेज मध्ये फॉर क्रिएटिंग ऍप्लिकेशन्स, त्याच्यानंतर डेटाबेस क्रिएशन साठी, त्याच्यानंतर कंपायलर आणि असेंबलर बनवण्यासाठी, ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्यासाठी आणि लँग्वेज इंटरप्रिटर्स बनवण्यासाठी. तुम्हाला क्वेश्चन असेच्या असेच विचारतील एक्झाम मध्ये. या क्वेश्चन मध्ये थोडासाही बदलाव येणार नाही. व्हॉट इज यूज ऑफ सी प्रोग्रामिंग एवढंच विचारा. व्हॉट इज यूज ऑफ सी एवढंच विचार. जसाच्या तसा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी जसे तुम्हाला प्रोग्राम सांगेल तसाच प्रोग्राम एक्झाम मध्ये लिहायचा आहे. मी जसं तुम्हाला शिकवणार तसाच क्वेश्चन एक्झाम मध्ये जसाच्या तसा येणार. कारण 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा. मी पहिलेही शिकवत होतो, आताही शिकवतो आणि पुढेही शिकवणारच.
फक्त फरक हा झाला की पहिले ऑफलाईन शिकवायचं, आता ऑनलाईन मध्ये आलो. पहिले कमी विद्यार्थ्यांना शिकवतो, आता मॅक्सिमम विद्यार्थी आपल्यासोबत जुळत आहे. ठीक आहे. राईट द सी कॅरेक्टर सेट अवेलेबल इन सी. तुम्हाला मी अजून एक वेळा सांगतो की हे शिकवण्याचं, थेरी शिकवण्याचं कारण काय आहे. मी प्रोग्रामही शिकवणारच आहोत तुम्हाला, लाईव्ह डेमो. थेरी शिकवण्याचं कारण काय, थेरी आणि प्रोग्राम या दोघांमध्ये काय फरक आहे या युनिटमध्ये. हा 8 मार्काची थेरी आहे आणि 4 मार्काचा प्रोग्राम आहे ना. म्हणून 8 आणि 4 किती होते, 12 मार्क होते. म्हणून तुम्हाला हे समजलं की मॅक्सिमम थेरी आहे आणि छोटेसे प्रोग्राम आहे. तर प्रोग्राम कशी लिहायचे ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणून बिंदास राहा. तुमचा सी लँग्वेजचा जो पेपर आहे त्या पेपर मध्ये तुमचा 50-50% किती, 50-50% आणि 50%, प्रोग्राम 50% आणि थेरी 50%, असा 100%चा तुमचा प्रोग्राम क्वेश्चन पेपर येणार आहे. ठीक आहे. थेरीचे क्वेश्चन आणि प्रोग्राम ह्या दोघा मिळून जो तुमचा पेपर राहील तोच तुमचा सी लँग्वेजचा पेपर राहील. ठीक आहे. तर राईट द सी कॅरेक्टर सेट अवेलेबल इन सी. ए कॅरेक्टर डिनोट्स एनी अल्फाबेट्स. कॅरेक्टर मध्ये काय काय असते तर बघा, इट इज अ कलेक्शन ऑफ, ए कॅरेक्टर इज द कलेक्शन ऑफ, a character is the collection of alphabet, digit, special symbol used to represent the data or information. आता जे काही अल्फाबेट असतील, जे काही डिजिट असतील, जे काही सिंबल असतील, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होते आणि एक बनते, त्याला म्हटलेलं आहे कॅरेक्टर सेट. काय म्हटलेलं आहे, कॅरेक्टर सेट. हे लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे, कॅरेक्टर सेट. जेवढे काही अल्फाबेट असतील, त्याच्यानंतर डिजिट असतील, त्याच्यानंतर जे काही असतील, हे सगळेचे सगळे काय आहे तुमचे कॅरेक्टर सेट. तर काही डेफिनेशन आता तुम्हाला समजावून सांगतो, त्या डेफिनेशन तुमच्या लक्षात असू द्या आणि हे लिहत चला. मी जे काही शिकवतो ना हे लिहिणं गरजेचं आहे. ओके. तुम्ही जर हे लिहिलं नाही तर काही समजणार नाही, कारण की तुमचा जो पेपर आहे तो तुम्हाला लिहायचा आहे, रायटिंग वर्क करायचे आहे. क्वेश्चन येणार, आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. प्रोग्रामचा एम इन, प्रोग्रामचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे, प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला तुम्हाला डेफिनेशन, सगळ्यात पहिले काय माहित पाहिजे, तर सगळ्यात पहिली डेफिनेशन माहित पाहिजे तुम्हाला कॅरेक्टरची. कोणाची, कॅरेक्टरची. ठीक आहे. कॅरेक्टर पासून काय म्हणते, इन्स्ट्रक्शन म्हणतात. काय म्हणते, इन्स्ट्रक्शन म्हणतात. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन पासून काय म्हणते, प्रोग्राम. इन्स्ट्रक्शन पासून काय म्हणते, प्रोग्राम. लक्ष द्या, महत्वाचा आहे, सर्वात महत्वाचा आहे, जो कोणी तुम्हाला सांगणार नाही, बेसिक आहे. ठीक आहे. आणि प्रोग्राम पासून काय बनते, सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजेच काय होते, ऍप्लिकेशन. सॉफ्टवेअर म्हणजे काय होते, ऍप्लिकेशन. ह्या डेफिनेशन लक्षात ठेवा, काय म्हणून राहिलो मी. कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स म्हणजे काय, इट इज अ सेट ऑफ अल्फाबेट, digit and special symbol. अल्फाबेट, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल. लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, आता सांगितलं तुम्हाला. अल्फाबेट म्हणजे काय होते, A to Z. अल्फाबेट म्हणजे A to Z, स्मॉल कॅपिटल सर्व. डिजिट म्हणजे काय, 0 to 9, याचा कॉम्बिनेशन सगळं. आणि स्पेशल सिम्बॉल म्हणजे काय, डॉट, सेमिकोलॉन, ब्रॅकेट, इक्वल्स टू, प्लस, ठीक आहे, @ हॅश, हे सगळे. मग ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन जर असेल तर त्याला आपण कॅरेक्टर्स म्हणू. काय म्हणू, कॅरेक्टर्स. मग आता सांगा, जर समजा मी असं लिहिलं हॅश इन्क्लूड, तर हे काय झाले, कॅरेक्टर्स. हॅश काय झाला, कॅरेक्टर. हा काय झाला, कॅरेक्टर. हा काय झाला, कॅरेक्टर. हा काय झाला, कॅरेक्टर. मग कॅरेक्टर केव्हा बनते, जेव्हा, हे लक्ष द्या, कॅरेक्टर केव्हा बनते, जेव्हा अल्फाबेट, डिजिट आणि स्पेशल सिम्बॉलचं काय होते, मिक्सिंग होते. काय होते, मिक्सिंग होते. काय होते, मिक्सिंग होते. मी परत एक वेळा सांगून राहिलो, रिपीट करून राहिलो, आय एम रिपीटिंग अगेन. हे केव्हा बनते, कॅरेक्टर्स. द कॅरेक्टर इज अ सेट ऑफ अल्फाबेट, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल. अल्फाबेट, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल. एक वेळा व्यवस्थित लिहून देतो म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे. ए कॅरेक्टर, इट इज अ set of alphabets means
A to Z. ठीक आहे, अल्फाबेट्स A to Z, त्याच्यानंतर अल्फाबेट्स, त्याच्यानंतर डिजिट. डिजिट मीन्स 0 to 9 याचं कॉम्बिनेशन, अँड अल्फाबेट, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल्स मीन्स हॅश, @ कॉमा, कोलन, स्पेशल सिम्बॉल है ना. याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर्स. पहिले डेफिनेशन लिहून ठेवा. दुसरी, इट इज अ सेट ऑफ कॅरेक्टर्स. सेट ऑफ कॅरेक्टर्स लक्ष द्या. इन्स्ट्रक्शन, इट इज अ सेट ऑफ कॅरेक्टर. इन्स्ट्रक्शन म्हणजे काय होते, कॅरेक्टर्स. आता जसं मी असं लिहितो पहा, पहिली लाईन, हॅश include stdio.h. आता याच्यात काय झालं पहा, सगळेच्या सगळे पहा, हॅश काय, कॅरेक्टर, हा काय, कॅरेक्टर, हा काय, कॅरेक्टर, कॅरेक्टर 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 कॅरेक्टर. जेव्हा पूर्ण कॅरेक्टर एकत्रित येतात, जेव्हा सर्व कॅरेक्टर एकत्रित येतात, तेव्हा जे बनते त्याला काय म्हणतात, तर इन्स्ट्रक्शन. काय म्हणतात, इन्स्ट्रक्शन. परत एकदा समजून सांगतो मी. इन्स्ट्रक्शन मीन्स अ सेट ऑफ कॅरेक्टर्स. सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे असे कॅरेक्टर जे कॅरेक्टर सांगतात ते एकमेकात मिक्स होतात. जसं हा कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर आहे, हा कॅरेक्टर आहे, इथे कॅरेक्टर आहे, हे सगळे मिक्सिंग होते, तेव्हा इन्स्ट्रक्शन बनते. काय म्हणते, इन्स्ट्रक्शन. आता प्रोग्राम म्हणजे काय, तर अशा इन्स्ट्रक्शन खूप राहतात. म्हणून इट इज अ सेट ऑफ instruction. It is a set of instruction. तर अशा इन्स्ट्रक्शन एका खाली एक खूप राहतील. जसं हॅश इन्क्लूड आहे, stdio.h, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड आहे, याचं मिनिंग समजून सांगतो पुढं. हॅश इन्क्लूड conio.h, ठीक आहे. त्याच्यानंतर वॉइड मेन आहे. ह्या आहेत इन्स्ट्रक्शन लाईन बाय लाईन. हे पहिले इन्स्ट्रक्शन, हे दुसरे इन्स्ट्रक्शन, हे तिसरी इन्स्ट्रक्शन, अजून हे चौथी इन्स्ट्रक्शन, हे पाचवी इन्स्ट्रक्शन. ह्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात, या इन्स्ट्रक्शन जेव्हा मिळतात तेव्हा काय बनते, प्रोग्राम. म्हणून लक्षात ठेवा, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड प्रोग्राम. सेटचा अर्थ काय होते, सेट म्हणजे होते ग्रुप. सेट म्हणजे काय होते, ग्रुप. ग्रुपचा अर्थ एकापेक्षा अधिक, म्हणजे एकापेक्षा अधिक जर इन्स्ट्रक्शन एकात असेल तर प्रोग्राम बनते. काय बनते, प्रोग्राम. आता मला सांगा सॉफ्टवेअरची डेफिनेशन कोण सांगते. इट इज अ सेट ऑफ प्रोग्राम. म्हणजे खूप सारे प्रोग्राम एकत्रित येतात. खूप सारे प्रोग्राम, P1, P2, P3, P4, हे सगळ्यांचा ग्रुप बनते आणि काय बनते, सॉफ्टवेअर. आता एकदम शॉर्ट मध्ये पूर्ण डेफिनेशन पाठ ठेवा, लक्षात ठेवा. कॅरेक्टर्स म्हणजे काय होते, इट इज अ सेट ऑफ अल्फाबेट, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल. पहिली डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन काय म्हणते, इन्स्ट्रक्शन. व्हॉट इज इन्स्ट्रक्शन, इट इज अ सेट ऑफ कॅरेक्टर्स. जेवढे कॅरेक्टर असतील सगळे एकत्रित येतात आणि हे सगळे यांचा ग्रुप तयार झाला की इन्स्ट्रक्शन बनते. ठीक आहे. मी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, मी तुम्हाला याच्यानंतर विचारणार आहोत हे काय ते काय, मला सांगता आलं पाहिजे. हे इन्स्ट्रक्शन आहे. नंतर प्रोग्राम, खूप सारे इन्स्ट्रक्शन एकत्रित येतात तर त्याला आपण म्हणतो प्रोग्राम. तर खूप सारे म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन. ग्रुपला दुसरा शब्द काय दिला आपण, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सॉफ्टवेअर काय, सेट ऑफ प्रोग्राम म्हणजे ग्रुप ऑफ प्रोग्राम म्हणजे खूप सारे प्रोग्राम्स. ठीक आहे. तर आता तुम्ही डेफिनेशन सांगा. सगळ्यात पहिली प्रोग्रामची डेफिनेशन कोण सांगते, व्हॉट इज प्रोग्राम कोण सांगते, डेफिनेशन सांगू शकते तुमच्यापैकी. व्हॉट इज प्रोग्राम, प्रोग्रामची डेफिनेशन कोण सांगू शकते तुमच्यापैकी. What is program? It is a set of instruction. Set of instruction म्हणजे प्रोग्राम. दुसरा, what is instruction म्हणजे काय होते, it is a set of characters.
सेट ऑफ कॅरेक्टर्स. इट इज अ सेट ऑफ कॅरेक्टर्स. तिसरा, व्हॉट इज सॉफ्टवेअर? सांगा बरं सॉफ्टवेअरची डेफिनेशन काय? इट इज सेट ऑफ प्रोग्राम्स. इट इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. झाला प्रोग्राम, इन्स्ट्रक्शन, सॉफ्टवेअर. काय राहिलं? कॅरेक्टर्स. कॅरेक्टरची डेफिनेशन तुम्हाला माहित आहे. चला आता मी काही लिहितो तर तुम्ही सांगा हे काय आहे. सांगा हे काय? कोण सांगते? व्हॉट इज दिस? काय हे कॅरेक्टर्स आहे, हे इन्स्ट्रक्शन आहे, हे प्रोग्राम आहे की सॉफ्टवेअर आहे? सांगा पटकन, लवकर सांगा याचा आन्सर काय. कोण सांगू शकते याचा आन्सर? याला काय म्हणतो आपण? इन्स्ट्रक्शन. काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. लक्ष द्या, हे काय? इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. बरं सांगा हे काय? @. कोण सांगते काय? पटकन, आता जे शिकवलं आहे त्याच्यापैकी उत्तर द्यायचं आहे. काय हे इन्स्ट्रक्शन आहे, हे प्रोग्राम आहे, हे कॅरेक्टर आहे, हे सॉफ्टवेअर आहे? काय? व्हॉट इज दिस? याला आपण काय म्हणतो? कॅरेक्टर. जर तुमचं लक्ष असेल तर उत्तर द्याल, लक्ष नसेल तर काही आन्सर देऊ शकत नाही. ठीक आहे. नंतर जर समजा मी असं लिहिलं void main नंतर कर्ली ब्रॅकेट int a, सांगा हे काय? त्याला काय म्हणतात? नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण काय म्हणतो? प्रोग्राम. काय म्हणतो? प्रोग्राम. ह्या बेसिक गोष्टीच तुम्हाला माहित नाही तर प्रोग्राम लिहून काहीच फायदा नाही आहे. तुम्ही 1000 प्रोग्राम जरी लिहिले पण त्याचं बेसिकच तुम्हाला माहित नाही तर प्रोग्राम लिहून काहीही अर्थ नाही. तुम्ही प्रोग्रामच लिहू शकत नाही. मग जर बेसिक गोष्ट माहित नाही तर तुम्ही काहीही लिहून फायदा नाही. तर तुम्हाला आता 4 गोष्टी शिकवल्या. पहिला शिकवलं इन्स्ट्रक्शन, पहिलं शिकवलं कॅरेक्टर काय असते. पहिलं काय शिकले तुम्ही? व्हॉट इज कॅरेक्टर. पहिला आपण पाहिला कॅरेक्टर. दुसरा पहिला कॅरेक्टर, दुसरा काय पाहिला आपण? पहिला कॅरेक्टर्स, दुसरा इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन काय असते ते. तिसरा आपण पाहिला पहिला कॅरेक्टर्स, दुसरा इन्स्ट्रक्शन, तिसरा आपण पाहिला व्हॉट इज प्रोग्राम. प्रोग्राम काय असते ते पाहिला आपण. आणि चौथा आपण पाहिला व्हॉट इज सॉफ्टवेअर. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. कॅरेक्टर्स काय, इन्स्ट्रक्शन काय, प्रोग्राम्स काय आणि सॉफ्टवेअर काय. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण जस्ट थेअरी पाहिली याची की हे काय ते काय है ना. तर इथं डेफिनेशन ज्या आता शिकवल्या त्याच डेफिनेशन मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. इथं पहा, सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे कॅरेक्टरची. इट इज अ सेट ऑफ अल्फाबेट, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल. शिकवलं आताच. दुसरा इन्स्ट्रक्शनची डेफिनेशन आहे. इट इज अ सेट ऑफ कॅरेक्टर्स, कलेक्शन ऑफ कॉन्स्टंट्स, कीवर्ड्स अँड व्हेरिएबल. कॉन्स्टंट, कीवर्ड्स, व्हेरिएबल सगळ्यांचा कॉम्बिनेशन. प्रोग्राम म्हणजे काय? इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू द हार्डवेअर. जे हार्डवेअरला आपण इन्स्ट्रक्शन देतो तोच असते प्रोग्राम. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? इट इज द इंटरफेस बिटवीन द युजर अँड हार्डवेअर. जसं की प्रिंटर. प्रिंटर एक काय? सॉफ्टवेअर आहे. प्रिंटरवरती प्रिंट दिलं तर प्रिंट देते. तर युजर एक बसलेला असते. समजा फॉर एक्झाम्पल हा युजर आहे आणि या युजरला समजा या कॉम्प्युटरवरून प्रिंट मारायची असेल, काय मारायची असेल? प्रिंट. तर तो काय करते? इथे सॉफ्टवेअर जे असते त्या सॉफ्टवेअरवरती काय करते? क्लिक करते. सॉफ्टवेअर क्लिक केल्यावरच प्रिंट भेटते. म्हणजे हा झाला युजर आणि हा काय झाला तुमचा? हार्डवेअर. तर युजर आणि हार्डवेअरच्या मध्ये जे असते ते काय असते? तुमचं सॉफ्टवेअर. युजर आणि हार्डवेअर या दोघांच्या मध्ये असते त्याला काय म्हणतो आपण? सॉफ्टवेअर. म्हणून इट इज द इंटरफेस बिटवीन युजर अँड हार्डवेअर. तुम्ही म्हणसाल सर आम्हाला डेफिनेशन वेगळी सांगितली, ते लिहू शकता. इट इज अ सेट ऑफ सेट ऑफ प्रोग्राम्स. इट इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. कारण की सॉफ्टवेअर हा प्रोग्रामिंगच बनते. म्हणजेच तुम्ही सी प्रोग्रामिंग कशासाठी शिकून राहिले? तर यू हॅव टू बिल्ड द सॉफ्टवेअर, यू हॅव टू बिल्ड द ऍप्लिकेशन्स. है ना. तुम्हाला ऍप्लिकेशन तयार करायचे आहे, तुम्हाला सॉफ्टवेअर बनवायचं आहे, तुम्हाला स्वतःचा ऍप्लिकेशन ऍप तयार करायचा आहे. म्हणून आपण सी प्रोग्रामिंग शिकून राहिलो. मग आता हा प्रोग्राम जो आहे तो कसा लिहिला जाते पहा. सगळ्यात पहिले तुम्हाला कॅरेक्टर्स माहित असले पाहिजे. तर कॅरेक्टर्स तुम्हाला माहितच आहे. #, कॉमा, डॉट, सेमीकोलन, ब्रॅकेट, हे सगळे अल्फाबेट्स कॅरेक्टर्स तुम्हाला माहित आहे. आता कॅरेक्टर्स कोणते कोणते माहित आहे. प्रोग्राम कसा लिहिला जाते पहा. मग प्रोग्राम लिहिणं शिकवतो मी तुम्हाला. ठीक आहे. प्रोग्राम कसा लिहिलं जाते तर सगळ्यात पहिले प्रोग्राम लिहित असताना तुम्हाला अल्फाबेट माहिती आहे.
A to Z मोठे आणि छोटे अल्फाबेट A to Z हे झाले छोटे अल्फाबेट्स. डिजिट्स 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या कॉम्बिनेशन जोही नंबर असेल जसं 561 आहे हा नंबर आहे, याला आपण डिजिट म्हणतो. काय म्हणतो? डिजिट. पण हा सिंगल डिजिट माहित आहे तुम्हाला, तर मग त्याच्यावरून नंबर तयार करता. स्पेशल सिम्बॉल सर्वात जास्त याच्यातला फेमस सिम्बॉल जो आहे तो आहे सेमीकोलन. लक्ष ठेवा, सेमीकोलन म्हणजे वरता एक टिंबन खाली एक कॉमा, सेमीकोलन. हा जो आहे दोन टिंब असेल तर याला काय म्हणतो आपण? कोलन. हा असेल राऊंड ब्रॅकेट, याला काय म्हणतो आपण? राऊंड ब्रॅकेट. क्लोज राऊंड ब्रॅकेट, हा ओपन राऊंड ब्रॅकेट, हा स्क्वेअर ब्रॅकेट, हा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, याला आपण काय म्हणतो? हॅश. याला काय म्हणतो आपण? @. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? बॅकस्लॅश. याला काय म्हणतो आपण? फॉरवर्ड स्लॅश. हे सगळे माहित असणं आवश्यक आहे. अल्फाबेट, डिजिट आणि असे स्पेशल सिम्बॉल. सांगा बरं, हे काय? कॉमा. हे काय? डॉट. हे काय? अंडरस्कोर. हे काय? डॅश. हे काय? प्लस. हे सगळे स्पेशल सिम्बॉल जर माहित असेल तर याच्यापासून काय बनते? कॉन्स्टंट व्हेरिएबल आणि कीवर्ड्स. हे तुम्हाला नंतर सांगतो मी. याच्यापासून बनते इन्स्ट्रक्शन. काय बनते? इन्स्ट्रक्शन. आणि सगळे इन्स्ट्रक्शन बनले तर प्रोग्राम, आणि प्रोग्रामच्या नंतर काय बनते? सॉफ्टवेअर. प्रोग्रामच्या नंतर काय बनते? सॉफ्टवेअर. तर हे आपला फ्लो डायग्राम आहे. सगळ्यात पहिले आपल्याला कॅरेक्टर माहित पाहिजे. कॅरेक्टर नंतर कॉन्स्टंट काय, व्हेरिएबल काय, कीवर्ड्स काय ते माहित पाहिजे. नंतर इन्स्ट्रक्शन माहित पाहिजे. आणि नंतर मग आपण कुठे जातो? प्रोग्रामर. आणि जर प्रोग्राम तुम्ही खूप सारे प्रोग्राम केले, सेटअप प्रोग्राम्स केले, तर सेटअप प्रोग्रामच्या नंतर तुमचा काय बनते? सॉफ्टवेअर बनते. आणि म्हणून असा सॉफ्टवेअर बनवण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग शिकण्याची गरज आहे. ठीक आहे. तर फीचर्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज जे आहे ते आपण नेक्स्ट क्लास मध्ये पाहू. पण त्याच्या अगोदर एक सिंपल प्रोग्राम कसा लिहायचा ते आपण या क्लासमध्ये पाहणार आहोत. एक सिंपल प्रोग्राम कसा लिहिता येईल ते मी तुम्हाला एक छोटासा प्रोग्राम एक करून दाखवतो. कारण की तुम्हाला मी आता म्हटलं की प्रोग्राम कसा लिहायचा हे तुम्हाला मी समजून सांगतो. ओके. तर एक सिंपल प्रोग्राम मी तुम्हाला करून दाखवतो आणि तो तुम्ही अँड्रॉइड मोबाईल मध्ये करू शकता. उद्या मी तुम्हाला ऑनलाईन कसा करायचा ते पण सांगेन. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सी प्रोग्राम जर करायचा असेल तर एक ऍप्लिकेशन आहे जे अँड्रॉइड मोबाईल मध्ये रन करू शकता. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे कोडिंग सी. काय नाव आहे? कोडिंग सी. हे कोडिंग सी नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही रन करा. रन केल्यानंतर त्याच्यामध्ये जा आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले कोडिंग सी मध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे. क्लिअर केलं मी सगळं. त्या स्क्रीनवरचं जेवढंही होतं सगळं पुसून काढलं. ते करण्यासाठी मेनू मध्ये गेलो मी आणि मेनू मध्ये गेल्यानंतर क्लिअर केलं. इथं हॅलो वर्ड आहे. हॅलो वर्ड वर क्लिक केलं तर एक हॅलो वर्ड वाला छोटासा प्रोग्राम तुम्हाला रन होणार. एक हॅलो वर्ड वाला म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जे लिहिसाल ते रन होते. ठीक आहे. तर हा एक छोटासा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवतो मी. या प्रोग्राम मध्ये करणं काय आपल्याला, तर हा प्रोग्राम फक्त आणि फक्त हे नाव प्रिंट करते. काय? हॅलो वर्ड. काय प्रिंट करते? हॅलो वर्ड प्रिंट करते. एवढं याचं काम आहे. हा प्रोग्राम जो आहे हा कसा बनलाय तर याच्यामध्ये हे जे आहे, हे जे आहे, हे जे आहे, हे जे आहे, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. आणि जेव्हा अशा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन येतात, इन्स्ट्रक्शन 1, इन्स्ट्रक्शन 2, इन्स्ट्रक्शन 3, इन्स्ट्रक्शन 4 जेव्हा बनते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? प्रोग्राम. काय म्हणतो? प्रोग्राम. आता शिकवलं. एक इन्स्ट्रक्शन कॅरेक्टर्स पासून बनते. दुसरा इन्स्ट्रक्शन, तिसरा इन्स्ट्रक्शन, चौथा इन्स्ट्रक्शन, पाचवा, सहावा इन्स्ट्रक्शन हा बनला की म्हणून आपण त्याला काय म्हणतो? प्रोग्राम म्हणतो. प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. एक इन्स्ट्रक्शन, दुसरा इन्स्ट्रक्शन, तिसरा इन्स्ट्रक्शन, चौथा इन्स्ट्रक्शन, पाचवा इन्स्ट्रक्शन. म्हणून प्रोग्रामला आपण काय म्हणतो? इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. कोणत्याही प्रोग्रामिंगची पहिली लाईन जी असते ते हॅश पासून सुरू होते. कुठून होते? हॅश पासून. ठीक आहे. हॅश इन्क्लूड काय लिहिलं असते? हॅश इन्क्लूड अँगल ब्रॅकेट stdio.h. ठीक आहे. हॅश इन्क्लूड stdio.h याला काय म्हणतात? याला म्हणतात हेडर फाईल. काय म्हणतात? हेडर फाईल. ठीक आहे. तर याला डीपली मी उद्याच्या क्लासमध्ये सांगितलं. हे हेडर फाईल असते आणि हा असते तुमचा मेन प्रोग्राम. मेन प्रोग्राम मध्ये हे जे ब्रॅकेट असतात हे ब्रॅकेट असे ओपन आणि क्लोज असते. याला ओपन राऊंड कर्ली ब्रॅकेट म्हणते, याला क्लोज कर्ली ब्रॅकेट म्हणते. आणि जे काही प्रिंटफ मध्ये आपण लिहू, जे काही प्रिंटफ मध्ये लिहू ते प्रिंट होईल. ते आउटपुट स्क्रीनवर. ते आउटपुट स्क्रीन कोणाला म्हणतात पहा. याला रन करावं लागते. हा प्रोग्राम जो आहे
जो दिलेला आहे रन करायला लागते. रन करायचं इथं बटन आहे. रन केल्यानंतर तुम्हाला इथं जे दिसणार ते आउटपुट दिसणार. याच्यात एरर आला. याच्यात हे इथं काहीतरी लिहिलं गेलं, थोडंसं काही कॉमा वगैरे काही लिहिलं आपण तर तो एरर दाखवते, चुका दाखवते. परत रन करायचा, ऑटोमॅटिक सेव्ह करते हा. परत रन करायचा. रन केल्यानंतर इथं जे आपण त्याच्यात लिहिलं ते इथं दिसते. हे काही कामाचं नाही आहे. प्रोसेस कम्प्लिटेड, प्रेस एंटर. हा हॅलो वर्ड जो लिहिलेला आहे ना, हा त्या प्रिंट ॲप मध्ये लिहिलेला आहे. हॅलो वर्ड कुठे लिहिलेला आहे? प्रिंट ॲप मध्ये. तर जे आपण प्रिंट ॲप मध्ये लिहितो, जे काही आपण याच्यात लिहू ना ते तुमचं प्रिंट होईल. जसं आता याच्यामध्ये आपण चेंज करू. याच्यामध्ये लिहू आपण SMH टेक अकॅडमी. SMH टेक अकॅडमी असं लिहिलं आपण. हे जे लिहू आपण याच्यात जसं लिहू आपण तसंच्या तसं ते आउटपुट वर येते. आउटपुट वरती पहा, रन करा आणि रन केल्यानंतर आउटपुट वरती रन होते. SMH टेक अकॅडमी. ठीक आहे. तर हा अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे. त्या अँड्रॉइड ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही असं लिहू शकता. आता तुम्ही म्हणता सर हे ब्राईटली कसं लिहायचं, काय लिहायचं, हे आपण नेक्स्ट क्लास मध्ये पाहणार आहोत. याचं पूर्ण डिटेल्स की प्रोग्राम कसा लिहिला जाते. पहिले थेरी आणि थेरी शिकल्यानंतर प्रोग्रामवर जायचं. उलटा नाही याचं प्रोग्राम मग थेरी नाही. पहिले थेरी पुरे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आणि नंतर प्रोग्रामवर जायचं. तर हा एक सिंपल प्रोग्राम घेतला मी. हा सिंपल प्रोग्राम तुम्हाला कदाचित समजला नसेल कारण की पहिला प्रोग्राम आहे. पण हा आपण उद्याच्या क्लासमध्ये अँड्रॉइड मध्ये कसं लिहायचं, अँड्रॉइडचा डेस्कटॉप मध्ये कसं लिहायचं आणि टर्बोसी मध्ये कसं लिहितात हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. ज्या विद्यार्थ्यांना हा क्लास करायचा असेल प्रोग्रामिंग सी चा तर त्यांनी रोज संध्याकाळी 7:15 वाजता हा क्लास जॉईन करायचा आहे. किती वाजता? 7:15 वाजता डेली तुम्ही हा क्लास जॉईन करू शकता. 7:15 ते 8 वाजेपर्यंत हा क्लास तुमचा डेली राहणार. आणि त्याच्यानंतर सोबतच BEE जो सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट सकाळी 8:15 वाजता राहील. किती वाजता? 8:15 वाजता. ठीक आहे. तर रोज सकाळी हे दोन्ही क्लास राहील. एक सी क्लास आणि एक BEE हे दोन्ही क्लास तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर केव्हाही कोणत्याही वेळेला कॉल करून तुम्ही विचारू शकता. ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्यासाठी भरपूर काही शिकण्यासारखं आहे. पण तुम्ही रोज 1 तास क्लासला देणं गरजेचं आहे. 1 तास तुम्ही द्या. जर समजा तुमचं हे ऑनलाईन क्लास लाईव्ह डेमो करणं चुकून गेले तर त्याच्यासाठी रेकॉर्डिंग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या रेकॉर्डिंग्स तुम्ही आपल्या ॲपवर पाहू शकता. सध्या त्या रेकॉर्डिंग्स आपण अपलोड केल्या नाही पण आजपासून त्या रेकॉर्डिंग्स आपण सर्वच्या सर्व अपलोड करू जेणेकरून विद्यार्थ्याचं मिसिंग झालं तर तो त्या सगळ्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग्स नोट्स पाहू शकते. ओके. तर आज आपण इथंच थांबवू. बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करत असेल. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा.